गरमीची सुरुवात करूया थंडगार कुल्फीने। एकदम सॉफ्ट, रवाळदार आणि एकदम टेस्टी। ही रेसिपी इतकी सोपी आहे की कोणालाही पटकन बनवता येईल घरच्या घरी। तर चला पाहूया। गॅस चालू करून मी त्याच्यावर एक कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये पाऊण लिटर दूध, फुल फॅट म्हणजे म्हशीचं दूध गरम करायला ठेवलं। त्याच्यातलं एका वाटीमध्ये मी 2-3 चम्मच काढून घेतले, कारण की त्याच्यामध्ये मला कस्टर्ड पावडर ऍड करायचं होतं। त्याच्यासाठी दुधाला चांगली उकळी येईपर्यंत दूध गरम करून घेतले। आपल्याला ह्या दुधाचं अर्ध दूध करायचंय, तोपर्यंत दूध चांगलं गरम करून घ्यायचंय। दूध गरम होते तोपर्यंत आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू, बदाम आणि थोडीशी वेलची पूड बनवून घेऊया। वेलची पूड करून एका साईडला ठेवूया। तोपर्यंत जे 3-4 चम्मच दूध काढलेले एका वाटीमध्ये, त्याच्यामध्ये 2 चम्मच कस्टर्ड पावडर टाकून व्यवस्थित त्याला लंग्स न पडता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ते साईडला ठेवायचं। मिक्स करून झाल्यानंतर दुधाला उकळी फुटलेली आहे, दूध अर्ध झालेलं आहे। त्याच्यामध्ये अर्धा वाटी मी साखर टाकून घेतली। गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। चांगलं हलवून घ्यायचं तोपर्यंत साखर विरघळते। विरघळून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर जे आपण मिक्स करून ठेवलेलं दूध ते मिश्रण घालायचं आणि हळूहळू हलवून घ्यायचं। कस्टर्ड पावडर जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे ते पूर्णपणे टाकून हलवून घेतल्यानंतर उकळी काढली ना, त्याच्यामध्ये ते घट्टसरपणा येतो आणि त्याच्यामध्ये जी बनवलेली आपण काजू, बदाम आणि वेलचीची पूड ती मिक्स करून त्याला एकदम हलवून घ्यायचं। चांगले एकजीव शिजून घ्यायचं। शिजून घेतल्यानंतर कस्टर्ड पावडरमुळे ते मिश्रण थोडंसं घट्टसर होतं। काजू, बदाम, वेलचीची पूड टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं व 2-3 मिनिटं उकळ काढून घ्यायची चांगली। अशा प्रकारे असं घट्टसरपणा येतो। कढईच्या काठांना सारखं ते मिश्रण हलवत राहायचं। हलवून झाल्यानंतर चांगलं घट्टपणा आला की त्याला गॅस बंद करायचा आणि हे थंड करायला एक साईडला ठेवून द्यायचं। हे मिश्रण थंड होईपर्यंत आपण इथे मी अमूल फ्रेश क्रीम ही एका बाउल मध्ये काढून घेतले आणि तिला चांगलं फेटून घेतलंय एकजीव होईपर्यंत। त्याचं डबल मिश्रण होईपर्यंत मी त्याला फेटून घेतलेलं आहे। फेटून घेतल्यानंतर जे आपण कस्टर्ड पावडरचं मिश्रण बनवून ठेवलेलं त्याच्यामध्ये मी मिक्स करून त्या दोघांना पण एकत्र करून घेतलेलं आहे। एकत्र करून म्हणजे फेटून घेतलेलं आहे त्याला। फेटून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी बटर स्कॉच स्प्रिंकल टाकून घेतलेलं आहे। हे माझ्याकडे होतं म्हणून मी टाकलं, तुम्ही नाही टाकलं तरी चालतं, त्याला स्किप करू शकता। त्याच्या जागी तुम्ही पिस्ता याचे बारीक बारीक तुकडे करून जरी त्याच्यावर टाकले तरीही चालतं। बटर स्कॉच स्प्रिंकल टाकून घेतल्यानंतर परत त्याला चम्मचच्या साहाय्याने एकत्र जीव करून घ्यायचा, पूर्ण मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून झाल्यानंतर कुल्फीचं एक भांडं होतं माझ्याकडे अशा प्रकारचं, त्या कुल्फीच्या भांड्यामध्ये चम्मचच्या साहाय्याने मी सगळं कुल्फी भरून घेतलेली आहे। अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आणि झाकण पूर्ण गच्च घट्ट करून लावायचे, कारण की त्याच्यामध्ये आईस क्रिस्टल जमा नाही होत। आणि हे भांडं फ्रीजमध्ये, डीप फ्रीजमध्ये ओव्हरनाईट ठेवलेलं मी। सकाळी मी फ्रीज मधून काढून घेतलं व एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये 2 मिनिटं ठेवलं, म्हणजे सहज आईस्क्रीम पटकन निघते। अशा प्रकारे आपली ही कुल्फी तयार आहे। खायला एकदम सॉफ्ट, थंडगार आणि रवाळ। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा।